तळावरती पडून राहिला, बोलता येईना, चालता येईना, खाता येईना. मनामध्ये मामाला प्रश्न विचारू लागला, बोलता येत नव्हतं. मामा, मामा माझ्या भक्तीत नेमकं काय कमी पडलं मामा? मामा सांगा की. उपाय केले, पण तो उपाय मात्र कुणाला करता आला नाही. कुणाला हा अर्धांग वयो बरा करता आला नाही. त्याच्या पत्नीच्या कानावरती वार्ता आली, गळशिंदीच्या माळावरती बाळू धनगराचा तळ पडलाय. तिला माहिती होतं आपला मालक त्याच नामाची भक्ती करतोय. आता यांना जर बरं करणार कुणी असेल तर तोच जगाचा मालक बाळू धनगर आहे. गावामध्ये गेली. गावकरी पहिले फार प्रेमळ होते. सांगितलं, माझ्या मालकाला मामाच्या तळावरती न्यायची, तेवढं गाडीची व्यवस्था करा. गावकऱ्यांनी गाडीची व्यवस्था केली. बाबा त्यावेळी फोर व्हीलर नव्हत्या, बैलगाडीची व्यवस्था केली. बैलगाडी मारुती भोसलेच्या दारामध्ये आणून उभी केली. मारुती भोसलेला घोंगडीमध्ये झोपवलं. 2 जणांनी घोंगडी बाजूला पकडली आणि त्याला त्या घोंगडी धरून त्या बैलगाडीमध्ये नेऊन झोपवलं. आता बैलगाडी मामाच्या तळाच्या दिशेनं चालू लागली. जसं मामाच्या तळावरती बैलगाडी पोहोचली, या बाळू धनगराला माझ्या भक्ताला पाहिलं, मारुती भोसलेला पाहिलं, जोरात आवाजले, भोसल्या आलाच बैल का? मारुती भोसलेनं कानानं माझ्या मामाचा आवाज ऐकला आणि मारुती भोसले आता रडू लागला. डोळ्यामधून टप 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 अश्रू वाहत आहे. आणि मारुती भोसले मनात म्हणतोय, मामा मी आलो की तुमच्या तळावर. पण मामा इथून पाठीमागे येताना मामा कसा येत होता? मामा माझ्या पायानं चालत येत होता. मामा तुमच्या संग मी बोलत होतो, पण मामा माझ्या भक्तीत नेमकं कुठं कमी पडलं मामा सांगा ना. कोणत्या चुकीची शिक्षा दिली मामा? त्या 2 जणांनी मारुती भोसलेल्या मामाच्या चरणाजवळ नेऊन ठेवलं. आपलं मस्तक मामाच्या चरणावरती टेकवलं आणि अश्रूचा अभिषेक मामाच्या चरणावरती घातला. त्यामुळे मामा सांगतात, लेका जरा आठव, तो मला काय शब्द दिला होता? तो काय शब्द दिला होता मला? मामा, मला दर 15 दिवसाला येणाऱ्या एकादशीला तळावर यायला जमणार नाही. मामा, दर महिन्याला येणाऱ्या अमावस्येला मामा मला तळावर यायला जमणार नाही. मामा, कमीत कमी मी दर 6 महिन्याला का होईना मामा तळावर येईल. लेका शब्द दिला पण पाळला का? शब्द दिला पण पाळला. आणि आज माझं प्रत्येक भक्ताला एकच सांगणे, देव शब्दाचा भुकेला नाही हो, देव भावाचा भुकेला आहे. माझ्या मामाला शब्द देऊच नका. मामाला शब्द अजिबात देऊ नका. पण दिले, शब्द दिला की तो शब्द पाळायला शिका. कारण माझा मामा म्हणजे खैराचा इंगळ आहे. हा बाळू धनगर साधा सुद्धा नाही, खैराचा इंगळ आहे. आमच्यातही कित्येक मारुती भोसले बसले असतील जे मामाला शब्द देतात, पण तो शब्द मात्र पाळत नाही. म्हणून माझं प्रत्येक भक्ताला सांगणे, मामाला शब्द देऊ नका. मारुती भोसलेनं मामाला शब्द दिला पण तो पाळला नाही, त्या चुकीची शिक्षा होती. चूक लक्षात आली आणि मारुती भोसले बनवून हात जोडतो, मामा मामा माझं चुकलं बघा. पण मामा, जर आता मला बरं करणार कोणी असेल तर मामा फक्त तुम्ही आहे. मामाला माया आली. मामाला प्रेमानं या मारुती भोसलेकडे पाहिलं आणि सांगितलं, लेका काही बी काळजी करू नको. जर तुला बरं व्हायचं असेल तर माझ्या तळावरती 1.25 महिना राहावं लागेल. किती मावशी? 1.25 महिना राहावं लागेल. मारुती भोसले मनात म्हणतात, मामा बरं केलं, 1.25 महिना काही 6 महिने राहायला तयार आहे. पण कधी बरं केलं तर ही झाली आपली जात. तसं 15 दिवसाला जायला जमत नाही, महिन्यालाही जमत नाही. पण बरं केलं तर मामा 1.25 महिन्याच्या ऐवजी 6 महिने राहील. पण बरं करा. मामा म्हणले, ठीक आहे लेका, तुझ्या मनाची इच्छा. मामाने एका सेवकाला बोलवून घेतलं. सांगितलं, आज तळावरती कन्या अंबिलीचा प्रसाद करा. आणि सेवकांना आज्ञा ऐकली. आरती झाली आणि आरती झाल्याच्या नंतर कन्या अंबिलीचा प्रसाद झाला. मामाने याला